प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना राष्ट्रवादीची भगवी लाट, पदयात्रेत युवक व लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत भगवी लाट उसळल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं। अमोल बापू शिंदे, युवा नेते अनिकेत दादा पिसे, मनोरमा सपाटे व मनीषा कणसे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या पदयात्रेत युवकांसह लाडक्या बहिणीची तुफान गर्दी लाभली। रविवारी थोरला मंगळवेढा तालीम गणरायाचे पूजन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, युवा सेना, महिला आघाडी, कामगार सेना, विधी सेवा समिती तसेच अंगीकृत सर्व संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय असून लाडक्या बहिणींची उपस्थिती या रॅलीमध्ये प्रमुख आकर्षण ठरली होती। ही पदयात्रा निराळे वस्ती, अवंतीनगर, यशनगर सह प्रभागातील विविध भागातून काढण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, शिवसेना जिंदाबाद, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तसेच धनुष्यबाण आणि घड्याळशिवाय दुसरं कोण अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणावून गेला। पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी उमेदवाराचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद देण्यात आले। अनेक ठिकाणी नागरिकांना पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून उमेदवारांचे स्वागत करण्यात आले। काय बोलणार तर विकास कामेच बोलणार हा ठाम संदेश या पदयात्रेत देण्यात आला। यावेळी अमोल बापू शिंदे यांनी बोलताना आपण आतापर्यंत केलेल्या विकास कामाची पावती सुज्ञ मतदार राजा निश्चितच देईल, तसेच लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। या रॅलीमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संजय कदम, राजन जाधव, ज्ञानेश्वर सपाटे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, सेक्रेटरी प्रमोद भोसले, सुहास कदम, संकेत भाऊ पिसे, प्रकाश अवस्थी, पृथ्वीराज दीक्षित, विशाल कणसे, छाया शिंदे, गीतांजली शिंदे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।